अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांकडून अर्ज दाखल करण्यात आलाय। बाल न्याय मंडळामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। या अर्जावर 28 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे। तर 28 ऑगस्टला या संदर्भातला निर्णय येण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। अग्रवाल कुटुंबियांनी या संदर्भातला अर्ज दाखल केलेला आहे आणि यावर आता 28 ऑगस्टला सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते आहे। अपघातग्रस्त पोर्शे कार परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबियांनी हा अर्ज केलेला आहे। 28 ऑगस्टला या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि त्या संदर्भातला निर्णय देखील येऊ शकतो। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत। अरुण, तब्बल 2 महिने पोलिसांच्या ताब्यात असलेली पोर्शे गाडी ही अग्रवाल कुटुंबियांना परत मिळावी यासाठी अग्रवाल कुटुंबियांच्या वतीनं बाल न्याय मंडळामध्ये झालेला आहे। ज्या रात्री ही घटना घडली किंवा ज्या पहाटे ही घटना घडली, या गाडीच्या अपघातामुळे 2 तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला होता। त्याच्यानंतर अल्पवयीन मुलाला बरोबर त्याची गाडी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली होती। या गाडीबाबत जो तज्ञांकडून गाडी संदर्भात तपास करण्यात आला आणि आता तपास जर पूर्ण झाला असेल तर ही गाडी परत मिळावी, पुढचा खटला मात्र सुरू राहील अशा आशयाचा हा अर्ज आहे। न्याय मंडळात येत्या 28 ऑगस्टला यावरची पुढची सुनावणी होणार आहे। त्यावेळी पोर्शे गाडी म्हणजे आलिशान गाडी, महागडी गाडी ही अग्रवाल कुटुंबियांना परत मिळेल का याचा याबद्दल आता उत्सुकता आहे। निश्चितच धन्यवाद अरुण सविस्तर माहितीसाठी।